नमस्कार मित्रांनो, तारिणी या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता कौशिकीने केदारला घरी बोलवलं असतं. कारण की घरी यामुळे बोलवलेलं असतं की कारण की आता केदारने पूर्णपणे पत्रकारांच्या समोर सांगून दिलेलं असतं की युवराज हा माझा भाऊ आहे आणि गुलाबसोबत त्याचे संबंध होते आणि रेप पार्टीमध्ये पण युवराजचा संबंध होता. या कारणाने आता ते सर्व काही जनतेपर्यंत पोहोचून गेलं असतं. मात्र आता या सर्व काही आता उद्ध्वस्त झालं असं कौशिकीला वाटायला लागतं आणि कौशिकी आता केदारला कॉल करून घरी बोलवते आणि म्हणते की आता तुला सर्व प्रश्नांची उत्तरं तुला स्वतः द्यावी लागतील. त्यानंतर आता केदार घरी आल्यानंतर केदारला म्हणतात की दे आता तू या सर्वांना तुझ्या प्रश्नाची उत्तरं, जे सर्व काही मला प्रश्न विचारत आहेत, मात्र तू आता यांची उत्तर या सर्वांना देण्यासाठी तू तयार आहेस का, असं बोलत असते. आणि आता तुला हे सर्व काही उत्तर तुला द्यावं लागतील. त्यानंतर तिथे जमलेली निशीची आई म्हणते की हे बघा, तू काय माझ्या मुलाला आता बर्बाद करून ठेवलेलं आहे, असं निशीची आई बोलत असते. त्यानंतर आता इकडे खूपच वातावरण हे तपल्यानंतर आता ते म्हणतात की सर्व काही आता उद्ध्वस्त झालेलं आहे, आता तुला याची प्रश्नाची उत्तरं द्यावी लागेल. त्यानंतर आता तिथून एक जण म्हणते की आता तुला याची शिक्षा काय देणार आहेस ताई, की तू केदारला भाऊ या नात्यानं असल्यामुळे तू त्याला माफ करणार आहेस का, असं ती बोलत असते. त्यानंतर हे बोलत असताना कौशिकी म्हणते की नाही, याची सजा तर जरूर मी केदारला देणार आणि त्याला ती सजा मिळलीच पाहिजे, कारण की त्याने खूप मोठा हा गुन्हा केलेला आहे आणि आता त्याला सजा ही चांगलीच भेटेल, असं कौशिकी बोलत असते. त्यानंतर मात्र आता केदारला सजा होणार. मात्र आता निराश पावलेने घरामध्ये आत आलेली तारिणी येत असते. मात्र तारिणी घरामध्ये आत आल्यानंतर सर्वांना समजून सांगते की हे बघा कौशिकीताई, तुम्हाला केदारला सजा द्यायची तुम्ही बिनधास्तपणे त्याला सजा देऊ शकता. मात्र सजा देण्याच्या अगोदर त्याच्या मनामध्ये जे पण काही भावना आहे ते तुम्ही ऐकून तर घ्या. त्याच्या मनामध्ये त्यानं ही सर्व गोष्टी का केल्या आहेत ह्या तुम्ही एकदा त्याला विचारून तर पहा. त्यानंतर तुम्ही त्याला न विचारता कशा पद्धतीने तुम्ही त्याला सजा देऊ शकता, कारण की त्याच्या मनामध्ये त्याला काय वाटतं आहे हे अद्यापही त्यानं नाही सांगितले आहे आणि त्यानं जर सांगितलं आपण त्याचा समजून घेतलं तर त्याचा परिणाम होऊ शकतो, असं आता तारिणी कौशिकीला समजून सांगत असते. मात्र तारिणीचे हे शब्द सर्वांनाच आता खूप भावूक केलेले असतात, कारण की आपण केदारला सजाचं देण्याची इच्छा बाळगतो. मात्र केदारने केलेला गुन्हा हा कशामुळे केला आहे, कारण की त्याने तो गुन्हा न करता त्याला तशा पद्धतीचे प्रश्न विचारले गेले, त्यामुळे त्याला तसा तो करावा लागला आणि तशी उत्तरं द्यावी लागली. कारण की तो खोटा बोललेला नाही, जे पण काही आहे MMS आजपर्यंत खरं बोललेले आहे असं केदारला वाटत होतं आणि आपण सुद्धा खरंच बोललो आहे आणि सत्याचीच बाजू घेतलेली आहे असं केदारला वाटतं. आता उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की केदार कशा पद्धतीने कौशिकीताईला समजून सांगेल आणि कौशिकीताईला केदारचा मुद्दा जर नाही पडला तर घरातील पद्मिनी काकू आणि निशीची आई ह्या केदारला कशा पद्धतीची शिक्षा कौशिकीच्या मार्फत द्यायला लावतील, हे सर्व भाग आपण उद्याच्या भागात पाहणार आहोत. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा.